नमस्कार, आम्ही भोजन स्नेही या रेसिपी चॅनलवर आज आपण पाहणार आहोत फणसापासून फणसाचे उंबर किंवा घारगे। हे फणसाच्या गऱ्याचे काप आहेत। असे मी यातल्या आठाया काढून बाजूला करून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेली आहे। आपल्याला साहित्य लागणार आहे ते म्हणजे ही तयार करून घेतलेली फणसाच्या कापाची पेस्ट, गूळ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, तूप 1 चमचा, वेलची पावडर, जायफळ मी किसून घालणार आहे, रवा, मीठ, हळद आणि गूळ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। पॅन गरम करून घेतलाय। आपण त्यावर मध्ये टाकणार आहोत सुरुवातीला 1 चमचा तूप। 1 चमचा तूप टाकल्यानंतर जो आपला फणसाचा गर काढून घेतलाय तो सगळा पॅन मध्ये टाकून घ्यायचा। गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। आता हा सगळा गूळ वितळेपर्यंत आपण त्याला काय करणार आहोत, असं हलवून घेणार आहोत। हे पहा, सगळा गूळ वितळलेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत वेलचीचे कुटून घेतलेली वेलचीची तुकडे किंवा पावडर केली तरी चालेल। आणि आता त्यामध्ये आपण किसणार आहोत थोडस जायफळ। जायफळ किसल्यामुळे काय होतं, पचायला हलकं जातं आणि एक स्वादही एक उत्कृष्ट पद्धतीचा स्वाद येतोय। त्यामुळे हे असं मिश्रण ढवळून घ्यायचं। आता मी गॅस बंद करते आणि आता हे आपण काय करणार आहे, पिठात मिक्स करून घेणार आहे। एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे आपण। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, मीठ 1 चमचा घेतलाय आणि हळद चिमूटभर। या हळद फक्त रंगासाठी घेणार आहे आपण। आता या पिठांमध्ये आपण गरम असतानाच हे मिश्रण सगळे मिक्स करून घेणार आहे। सगळं मिश्रण पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे मी, कारण गरम असते त्यामुळे भाजू शकते। त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, सगळं चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं। आहे त्या पिठातच भिजलं तर बरं, नाहीतर मग तुम्ही वरून जरी थोडं पाणी लावलं तरी चालतंय। पण शक्यतो आधी काय करायचं, त्या रसामध्येच भिजतंय का बघायचं। सुरुवातीला गरम असताना चमच्याच्या साहाय्याने आणि नंतर हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी गोळा मळून घेते। चमच्याच्या साहाय्याने पहिल्यांदा काय घ्यायचं, कारण त्यावेळेला तो गरम असतोय त्यामुळं, आणि नंतर मग हाताच्या साहाय्याने स्मूथली मळून घ्यायचं। आणि व्यवस्थित मळून झाला, माझ्या ह्याला बघा पाणी लावायची गरज पडली नाही। आणि मग नंतर 1 तासासाठी मी काय करणार आहे, त्याला झाकून ठेव। 1 तासानंतर आपण या पिठाचे गोळे करून घेणार आहोत। असे छोटे छोटे लिंबुआ एवढे गोळे करून घ्यायचे। आणि असा कागद घ्यायचा, त्यावरती तेल किंवा तुपाचं बोट लावायचं आणि हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं। हा अशा पद्धतीने गोळा थापून घेतलाय मी। असे जाडच जरा करायचे म्हणजे टुम्म फुगतात। जर आपण गोळा जास्त पातळ थापला तर ते फुगत नाहीत, कठीण झाल्यासारखे होतात। त्यामुळे गोळ्याची साईज जरा मोठीच ठेवायची आणि हे असं जाडच थापून घ्यायचं। हे असं जाड जर थापून घेतलं तर व्यवस्थित घारी छान फुगते। याला आम्ही कोकणात उंबर म्हणतो, काही जण घारगे म्हणतात, काही जण फणसाच्या पुऱ्या म्हणतात। आता हे आपण तळून घेणार आहोत। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर पुरी सोडून घ्यायची। तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे। त्यानंतर मध्यम आचेवर गॅस ठेवायचा। पुरी हलक्या हाताने भाजून घेताना हलक्या हातानेच परतून घ्यायची। पुरीची एक साइड बघितली तर आपण जाड असते आणि एक साइड असते ती थोडीशी पातळ असते, तुम्हाला तळताना लक्षात येईलच।
आणि अतिशय उत्तम लागतात। सगळ्या घारग्यांमध्ये ही फणसाची घारगी खूप छान लागते खायला, एकदा नक्की ट्राय करा। माझ्या मुलाला आणि मुलीला फणसाच्या सगळ्या पदार्थांमध्ये फणसाचे घारगे खूप आवडतात। अशाच पद्धतीचे फणसाचे साधन सुद्धा आम्ही भोजन स्नेही या चॅनेलवर मी करून दाखवलेले आहे, ती व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि त्याप्रमाणे साधन करा। फणसाचे तळलेले गरे, फणसाची भाजी, हे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेत। हे पहा पुरी छान तळायला चालू आहे। अशाच पद्धतीने मी आता काय करणार आहे, सगळ्या एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रेसिपी करा, खा आणि आम्हाला तुमची रेसिपी कशी झाली ते कळवा। अशी लाल होईपर्यंत परतून घ्यायची। ते बघा कशी फुलून येते पुरी, याला आम्ही उंबर म्हणतो। दुसरी सोडून घेतले आणि अशाच पद्धतीने सगळ्यांनी हे बघा तयार आहेत फणसाचे घारगे। याला आम्ही कोकणात फणसाचे उंबर म्हणतो, घारगे म्हणतात, काही जण फणसाच्या पुऱ्या म्हणतात। या पद्धतीने करा, पहा कशा झाल्यात ते कळवा, कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा। फक्त पाहायचा नाही व्हिडिओ तर करूनही पाहायचा। धन्यवाद।